नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती नवी मुंबईच्या वतीनं साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड अध्यक्ष असलेल्या या समितीच्या वतीनं जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री 12 वाजता भव्य फटाक्यांच्या आतिषबाजीत ही जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य संसद भवनाचा देखावा उभारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. अशा या जयंती कार्यक्रमास लोकनेते आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्यासह विविध मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत नवी मुंबईकरांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. माझे सहकारी राजेंद्र गायकवाड, राजेश शिंदे, राजेंद्र इंगले, विनोद इंगले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पहिल्यांदा वाशीच्या शिवाजी चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी केली. खऱ्या अर्थानं आज मी सकाळपासून 7-8 वाजल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध नोडमधल्या झोपडीतल्या गावातल्या त्या कार्यक्रमासाठी फिरत आहे. एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी सगळ्यांना आता माहिती व्हायला लागली. पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे असं तुम्ही लोक बोलायचं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय आता सगळे जनतेला समजायला लागलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या घटनेच्या माध्यमातून देश अखंड ठेवण्याकरता जी भूमिका मांडलेली ती लोकांनी ॲप्रिशिएट केली, म्हणजे लोकांना ती मान्य झालेली आहे. भविष्यकाळामध्ये हे विचार देशाची अखंडता राहण्याकरता, देश संपन्न होण्याकरता उपयुक्त ठरतील असा माझा विश्वास आहे. आज नवी मुंबई येथे राजेंद्र गायकवाड आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप थाटामाटात साजरी केलेली आहे. आता आपण बघतोय की 2 वर्ष आता करोनाचा काळ असल्यामुळे आपण काय जयंती साजरा केली नाही आहे, पण ह्या वर्षी आपण खूप जल्लोषात थाटामाटात साजरा केली. मी त्याबद्दल राजेंद्र गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. जय भीम. सर्वप्रथम या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने या नव्या मुंबईमध्ये संपूर्ण कार्यकर्ते, तळागाळातले कार्यकर्ते काम करतात. त्यासारख्या महिला ज्या आज या व्यासपीठावर उभं राहून भाषण देत आहेत ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब मध्ये जलद गतीचा डांबर संविधानामुळेच आज महिलांना मतदानाचा अधिकार
बोलण्याचा अधिकार संसदमध्ये असेल, सभागृहामध्ये असेल, आपले विषय मांडण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे. त्यामुळे मी शतशः नमन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद की त्यावेळी म्हणून सर्वांना मी सांगते, संविधान बदलणारा कोणी पैदा होणार नाही. तो संविधान हे संविधानच राहणार आहे. पण सर्व कार्यकर्त्यांनी जयंती केलेली आहे त्यांना शतशः नमन करते. नवी मुंबई बाबासाहेब आंबेडकर संयुक्त कमिटीच्या माध्यमातून इथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी करतायत. त्याबद्दल या सगळ्या कमिटीचं मी हार्दिक अभिनंदन करतो. एक आगळं वेगळं इथे त्यांनी व्यवस्था केलेली आहे. संसद भवनाची एक प्रतिकृती त्यांनी इथे चांगल्या प्रकारे त्याचा देखावा केलेला आहे. इथे शिवाजी चौकात या वाशीच्या हृदयात सगळे नागरिक ते पाहत आहेत आणि एक चांगलं फिलिंग त्याच्यामधून येते आहे. मी या कमिटीच्या आमचे राजू शिंदे असतील, इंगळे असतील, गायकवाड असतील यांचं अभिनंदन करेल की अशा प्रकारचे हे कार्यक्रम आपण नेहमीच राबवूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या देशावर जी असणारी एक छाप ती नेहमीच राहिली पाहिजे. त्यांच्या माध्यमातून घटनेसारखा एक महाग्रंथ तयार झाले. त्या ग्रंथाचं वाचन देखील वेळोवेळी आपल्या माध्यमातून झालं पाहिजे आणि आपण राजू शिंदे असतील, इंग्लिजी असतील, गायकवाड असतील यांना कायम सपोर्ट केला पाहिजे. त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि या माध्यमातून अशा प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले पाहिजे. मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देईन. एक शहर एक जयंती ही संकल्पना समोर ठेवत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती नवी मुंबईच्या वतीनं साजरा करण्यात आलेल्या या जयंती कार्यक्रमानिमित्त भीमस्पंदन या भीमगीत कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यशस्वीरित्या साजरी करण्याकरिता समितीचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, सचिव राजेंद्र इंगळे, अशोक शिरसाट, सेवक बनसोडे, अभिमान जगताप, बालाजी गायकवाड, अमोल जावळे, आदित्य घोडेस्वार यांच्यासह संपूर्ण समितीच्या कार्यकर्त्यांचे मोलाचं योगदान लाभलं. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये, पण आमचे एक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव नवी मुंबई यांच्या वतीनं यांचे सर्व पदाधिकारी आहेत यांनी सर्वांनी एक निर्णय घेतला की एक शहर एक जयंती, एक विविध ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक शहर एक जयंती उत्साह चालू होते. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की कुठेतरी समाज एकत्र झाला पाहिजे, एकत्र रीतीने काय ते कार्यक्रम झाले पाहिजे. त्या उद्देशाने आमच्याही या समितीने एक शहर एक जयंती करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पाठीमागे नवी मुंबईमध्ये एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटतोय की विविध ठिकाणी बाईक रॅली आहेत, विविध ठिकाणी ऑटो रिक्षा आहेत, विविध ठिकाणचे कार्यक्रम भरपूर जणांनी रद्द केले आणि ते कार्यक्रम त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही तुमच्यासोबत आहेत, या कमिटीच्या सोबत आहेत आणि त्या निमित्तानं संध्याकाळी ते सर्वजण इथे येऊन सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणार. संध्याकाळी आमचा भीमगीताचा कार्यक्रम आहे, तो रात्रभर चालला. त्या भीमगीताच्या कार्यक्रमातून आम्ही सर्वांना हेच संबोधित करणार आहे की बाबा की एकत्र या. बाबासाहेबांनी एवढे वर्ष याच्यामध्ये घातले, सर्वांना समाजाला एकत्र करण्याच्या पाठीमागं. तरी आता कुठंतरी हा नवी मुंबईमध्ये पण समाज जागृत होतोय, त्याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे. आणि मी वापस सर्वांना माझ्यातर्फे आमच्या संयुक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव नवी मुंबई यांच्या वतीनं सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आपण साजरी करतोय. सर्व भारतभर या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं आहे. 15 ते 20 दिवसापूर्वी आमच्याही मनामध्ये हाच विचार आला होता की नवी मुंबईचा हार्ट असलेलं हे जे शिवाजी चौक आहे इथे आपण ही जयंती साजरी करावी आणि जयंती ही संयुक्त असावी. आमच्याकडे असलेल्या ज्या 2 विधानसभा आहेत त्या दोन्ही विधानसभांमधून सगळे नागरिक एकत्र येऊन आपण एक शहर एक जयंती अशा पद्धतीचं आपण आयोजन करावं असं आमच्या मनामध्ये आलं आणि आम्ही त्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आज या कार्यक्रमाच्या निमित्त 13 तारखेपासून रात्री 12 वाजता आम्ही डॉक्टर भीमराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव साजरा केला, आतिषबाजी केली. त्याच्यानंतर सकाळी आम्ही महावंदनाचा कार्यक्रम केला आणि आता पुढे लवकरच येथे रॅली येणार आहेत. याच्या पुढच्या वेळामध्ये मान्यवर येतील, आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. ज्या लोकांनी ह्या सर्व कार्यामध्ये खूप मेहनत घेतली आहे त्यांचा आम्ही यथोचित सत्कार करू आणि सायंकाळी इथे भीमवंदनेचा कार्यक्रम असणार आहे, भीमगीतांचा कार्यक्रम असा आहे. एकंदरीत अशी रूपरेषा आहे. पूर्ण नवी मुंबईला
या 133व्या जयंतीनिमित्त आम्ही शुभेच्छा देतो आहे आणि शुभेच्छा देत असताना 40 ते 50 वर्ष या नवी मुंबईमध्ये राहतो, पण मनाशी एक आशा बाळगून होतो की नवी मुंबईसारख्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण पुतळा हा उभा असला पाहिजे. कारण मुंबईमध्ये पुतळा उभा आहे, पण नवी मुंबईमध्येच का नाही. या माध्यमातून आम्ही हे संकल्पना आमच्या मंडळाने ही रचलेली आहे. आमचं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षामध्ये हा भव्य दिव्य आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं इथं स्मारक व्हावं या दृष्टिकोनातून स्मारक झालेलं आहे, पण पुतळा त्यांचा असावा नवी मुंबईमध्ये हे मनाशी संकल्पना बाळगून आज हे पहिल्या वर्षी आम्ही हा एवढा भव्य असा कार्यक्रम आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही केलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या खरं म्हणजे वैशिष्ट्य साधून आम्ही नवी मुंबई प्रशासनाला अशी मागणी करतो आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्ण पुतळा हा स्वतः जागा खरेदी करून त्या ठिकाणी भव्य असा पूर्ण पुतळा बसावा याकरता आम्ही हे संकल्पना दाखवलेली आहे. आणि आम्ही सर्वच नवी मुंबईतील रहिवाशांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि हीच आशा बाळगतो की पुढच्या वर्षी जरी या प्रशासनाला जाग येईल आणि ते पूर्ण पुतळा बांधतील. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.